तर मग इथं घरी आणलं त्यावेळेस यायले उठता बसता येत नव्हतं, काहीच नाही. काहीच नाही. बरोबर बरोबर. तर मग त्याच्यानंतर हे जे आपले उपचार चालू झाले त्यानंतर यायले काय काय फरक पडला? त्यामुळे खूप म्हणजे फरक पडला. हां चोळल्यानंतर मालिश केल्यानंतर हां हां फरक पडला. हात उचलायचा, हात पाय उचलं. आता स्वतः उठून बसतात. हो. आता स्वतः उठून बसतात, ते कडेवर होतात. हां आणि चालणं सुद्धा आता त्यांचं नमस्कार मित्र हो, मी प्रवीण पाटील डोंगरे, बाबुळगाव, जहागीर, तालुका, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. मी बसतात ना ते नैसर्गिक त्यांचा हात जरासा पॅरालिसिस पेशंटसाठी एक लेप तयार केलेला आहे. या लेपामुळे हा पेशंट लागली वाटते. हळूहळू दुरुस्त होत आहे. तरी आता हा पेशंट या पोझिशन मध्ये होता. या पेशंट मध्ये हॉस्पिटलमध्ये खूप उपचार करण्यात आले आणि त्याच्यानंतर काही त्रास विकृती बाकी राहिली होती. त्या पेशंटला चालता येत नव्हतं, भिडता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तर मी त्या पेशंटला हा जो लेप लावत आहे, हा लेप नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे तयार केलेला आहे. हा लेप आम्ही रात्रीच्या वेळी आपल्या खाण्याच्या पानामध्ये आंबी, हळद, लोणी आणि नागफंड्याचे औषधी मिक्स करून लावतो. तर या लेपामुळे खूप फायदा झालेला आहे. हा लेप पूर्णतः मोफत आहे, म्हणून गरीब सगळ्यांसाठी हा या लेपाचा प्रचार करा. मी सर्वांना विनंती करतो, या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण मी हा लेप मोफत करून देत आहे. त्या कारणाने सगळ्यांपर्यंत या लेपाचा प्रचार झाला पाहिजे, प्रत्येकाला या लेपाचा फायदा झाला पाहिजे. मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण एक समाजसेवा करा आणि मी सुद्धा ही समाजसेवा करत आहे. या लेपामध्ये तुम्हाला फरक दिसतो आहे पूर्ण, आणि मोफत असल्या कारणानं मला काही स्वार्थ नाही किंवा काही आपला प्रचार करत बसू नये. या लेपामध्ये आपण आंबी, हळद वापरतो, लोणी वापरतो आणि नागवेलीची पानं असतात हे वापरतो आणि नागफंट्याचे झाड असते या पानाचा गर वापरतो. ही पद्धत कशी तयार करायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. नागफंट्यामध्ये कुठले औषधी गुण असतात, खाण्याच्या पानामध्ये नागवेलीच्या पानामध्ये कुठले गुण असतात हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आंबी, हळदीमध्ये कुठले औषधी तत्व असतात याची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण प्रत्येकाच्या मदतीसाठी हा लेप तयार केलेला आहे आणि मोफत आहे. ही समाजसेवा म्हणून उपचार करा. धन्यवाद. घ्या आता वापस. धन्यवाद. या लेपामध्ये आम्ही काही ॲक्युप्रेशर थेरपी,